शॉप की म्युच्युअल फंड कुठे करावी गुंतवणूक? दोन्ही ऑप्शन ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. SIP जास्त बेटर आहे असं का बरं ते सांगतो, किंवा म्युच्युअल फंड का बरं बेटर आहे. माझ्या 3-4 क्लायंटनी 4 ते 5 वर्षापूर्वी, साधारणतः 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, एका बिल्डिंगमध्ये शॉप्स घेतले. त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 1800 शॉप्स आहेत. आता परिस्थिती अशी आहे, आणि त्यांनी लाईन लावून म्युच्युअल फंड मधले पैसे काढून तिथे शॉप्स घेतले. आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी 22 लाख रुपयाला शॉप घेतलाय. त्याची किंमत फक्त 26-27 लाख रुपये आहे. ते पण गिराईक मिळत नाहीये, आणि त्याला रेंट येतंय. तर रेंट किती आहे? तर 5,500 ते 6,000 रुपये. आता 22 लाखावरती महिन्याला 5,000 रुपये, म्हणजे वर्षाला 60,000 रुपये, आणि ॲप्रिसिएशन पण नाही झालं. आता विचार करा, हा फायद्यातला सौदा आहे की तोट्यातला सौदा आहे? तर मित्र, शॉप घेणं हे वाईट नाही आहे. कंपॅरिझन केलं की समजा त्यांनी ते पैसे नसते काढले तर आमच्या इथे ते पैसे गेल्या 5-6 वर्षात डबल झाले असते, कारण मार्केट खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. असं प्रत्येक वेळी होईल असंच नाही आहे. पण शॉप घेताना खूप जास्त काळजी घ्या. जर कधी ओव्हर सप्लाय एकाच ठिकाणी असेल, खूप सारे शॉप्स असतील, तर तुमचे शॉप भाड्याने जातील का? आणि तुम्हाला जे भाडं मिळेल तर तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटवरती किती रिटर्न्स मिळतील? आता तुमच्याकडे ऑलरेडी खूप सारे पैसे आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे टाकले, एखादा शॉप घेतला तर ओके आहे. पण तुम्ही कर्ज काढून, म्युच्युअल फंड मधले पैसे काढून एखादा गाळा घेताय, शॉप घेताय, तोही भाड्याने द्यायला, मग ते आपण रिटर्न कॅल्क्युलेट केले पाहिजे. ते रिटर्न जर कधी 7-8% आसपास तुम्हाला रेंट येत असेल तर इन्व्हेस्टमेंट चांगली. म्हणजे समजा तुम्ही 1 कोटीचा शॉप घेतला आणि वर्षाकाठी 7 लाख रुपये भाडं येतं, तर तुम्हाला मिळाले 7%. तर तेवढं व्याज तुम्हाला एकदम चांगलं आहे. पण तुम्ही 1 कोटीचा शॉप घेतलाय आणि तिथे 10,000 रुपये, 12,000 रुपये भाडं येत असेल महिन्याला, म्हणजे वर्षाला झाले 1-1.25 लाख रुपये, तर तुम्हाला रिटर्न्स किती पडले? त्यामुळे शॉप घेताना रिटर्न्स बघणं खूप महत्त्वाचं आहे, आणि SIP द बेस्ट ऑप्शन आहे. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.